उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे। मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 ते 6 आरोपींना ताब्यात घेतलं असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी दिली आहे। दापोडी पोलीस स्टेशन हद्दीतील फुगेवाडी परिसरात काही इसमांचा मृत्यू झाल्यावर काल माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने डिटेलमध्ये चौकशी केल्यानंतर काही इसमांचा विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शन निष्पन्न झालेले आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 इसमांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। एक्साईज आणि पोलीस विभागाने आतापर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। पिंपरी चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागातील काही जणांचा तर पुण्यातील काळे पडळ भाग आणि हडपसर भागातही या दारूमुळे मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। ही विषारी स्पिरिटयुक्त दारू विक्रेता योगेश वानखेडे याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। वानखेडेवर याआधी देखील अनेक गुन्ह्यांची नोंद आहे। दरम्यान या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेगानं तपास सुरू केला असून आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे। कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे। जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अजून काही लोक याच्यात असू शकतात, ते शोधण्याचं काम चाललेलं आहे। जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत। 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात। येत्या 24 तासात